आपल्यासोबत जत तालुक्याचे आमदार विक्रम सिंग आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, पाण्याचा प्रश्न घेऊन तुम्ही आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलेलं आहे, पोस्टर सुद्धा अंगावर घातलेले आहे, मागण्या सुद्धा तुम्ही या पोस्टरच्या माध्यमातून दिलेले आहे, दुष्काळग्रस्त परिस्थिती सुद्धा पोस्टरमधून दाखवली. नेमकं काय प्रकरण आहे? नेमकं सरकार पोचत नाहीये का? नेमक्या आपल्या मागण्या एक आहे की जत तालुका आहे महाराष्ट्रातला हा सगळ्याचा शेवटचाच मतदारसंघ आहे, 288 असं मतदार, आणि तो कर्नाटकाशी निगडीत आहे. तिथली भाषा सुद्धा कन्नड आणि मराठी द्विभाषिक लोक आहेत, आणि त्या द्विभाषिक लोकांच्याकडं जवळजवळ आता आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं आज जवळजवळ 30-35 वर्ष झाली जी म्हैसाळ मूळ योजना आहे, ती म्हैसाळ मूळ योजना आज पूर्ण क्षमतेने निधी अभावी पूर्ण झालेली नाही. त्यामुळं तिथं सुद्धा पाणी मिळत नाही आहे. आणि त्याचबरोबर या कन्नड भाषिक लोकांच्यावर अन्याय होतोय असं दिसलं, म्हणजे त्यांची भावना अशी आहे की आम्ही कन्नड भाषिक आहोत म्हणून आम्हाला महाराष्ट्र सरकार प्यायसाठी आणि शेतीसाठी पाणी देत नाही की काय, अशी त्यांची भावना आहे. आणि मग त्या लोकांनी आज जवळजवळ नाही म्हटलं तर 60 ते 65 गावांनी ह्या ठिकाणी ठराव केला होता की आम्हाला जर तुम्ही जर आम्हाला पाणी देणार नसाल तर आम्हाला कर्नाटकात जायला परमिशन द्या. अशा पद्धतीची मागणी केल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 2022 साली विस्तारित म्हैसाळ योजना मंजूर केली. ती 2000 कोटीची विस्तारित म्हैसाळ योजना आहे. पण आज जवळजवळ 6 वर्ष झाले. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की ही 2 योजना ही 2 वर्षात पूर्ण करून या कन्नड भाषिक लोकांना या ठिकाणी प्यायसाठी पाणी देऊ, अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. पण आज 6 वर्ष पूर्ण झाला तरी सुद्धा ज्या क्षमतेनं ते योजना कार्यान्वित पाहिजे होती ती काही कार्यान्वित होताना दिसत नाही. आणि आतापर्यंत या योजनेला प्रत्यक्षात भरीव निधी देणं गरजेचं होतं. फक्त 229 कोटी फक्त दिले गेले. ती योजना आहे 2000 कोटीची. त्यामुळं मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ही योजना पूर्ण होऊसोपर्यंत म्हणजे त्याला लागणारा निधी, त्याला लागणारा वेळ, त्याला लागणारा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथल्या जनतेची मागणी अशी आहे की कर्नाटक राज्याकडं जवळजवळ 7.25 TMC पाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं शिल्लक आहे. आणि माझ्या मतदारसंघात शेजारी त्यांनी तुमची बोबलेश्वर योजना आणलेली आहे, आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज पाणी सैपन पद्धतीनं हे माझ्या मतदारसंघात येऊ शकतं. हे वेळोवेळी प्रशासनाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आमचं काय म्हणणं आहे की ही म्हैसाळ योजना पूर्ण होईपर्यंत ते पाणी आम्हाला मिळावं, अशा पद्धतीची मागणी त्या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेची. मग नेमकं योजना 2000 कोटींची तुम्ही आता म्हणाले होते, 230 कोटी फक्त मिळाले. योजना पुकारून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 6 वर्ष जातोय. 2 वर्षाचा कालावधी होता. मग नेमकं अडतंय कुठे? कारण सीमावाद हा अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या अधिवेशनामध्ये पाहिलं तर सीमावादावरून खडाजंगी झाली होती. तुम्ही सुद्धा पायऱ्यांवरून आंदोलन केलं होतं. मग सरकार अजून कुठे जागा नाही होत आहे का? मग सीमावादामध्ये आम्ही पाठीशी आहोत, सरकार पाठीशी असं सांगितलं जातं. नेमकं सरकार पाठीशी आहे का? या सरकारची भूमिकाच अशी आहे की खरं तर सत्ताधारी तुपाशी आहे आणि विरोधक उपाशी, अशी परिस्थिती या ठिकाणी या शासनाची आहे. खरं तर दुष्काळी तालुका आज सुद्धा या दरवर्षी साधारणतः 100 ते 125 लागतात. आत्ता सुद्धा 58 टँकर, ह्या घडीला सुद्धा 58 टँकर पिण्याच्या पाण्यासाठी चालू आहे. मग अशी जर परिस्थिती असेल आणि तिथं जर आपण पाणी देत नसेल तर या महाराष्ट्र शासनाचं तिथल्या लोकांनी जो काही निषेध केला तो निषेध योग्यच म्हणावा लागेल. कारण त्यांना वाटतं की आम्ही फक्त कन्नड भाषिक आहोत म्हणून महाराष्ट्र शासन आमच्यावर अन्याय करते. विक्रम साहेब, तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या सगळ्या मतदारसंघाचा प्रश्न घेऊन इथे आलेले आहेत. लोक तुमच्या आशेवरती आहेत. प्रश्न सोडवावा अशी तुमची मागणी आहे. तुम्ही त्यानुसार मागण्या सुद्धा इथे आणलेल्या आहेत. या सरकारने अद्याप 6 वर्ष झाली, तुम्ही म्हणतानुसार 6 वर्ष झाली, अजून पाणी व्यवस्थितरित्या येत नाही. मग जर आता आलं नाही तर तुमचा पुढचा निर्णय काय असता? कारण तुम्ही आताच म्हटलंय की आम्हाला कर्नाटक जायला परवानगी तरी द्या. मग नेमकं आता पुढची मागणी काय असणार तुमची? कारण परवानगी आणि मागण्या ज्या आहेत त्या जर अमान्य झाल्या तुमच्या, तर मग पुढचं पाऊल आपलं काय असणार? नक्कीच हे पुढचं पाऊल तिथल्या जनतेला विचारात घेऊन नेमकं ठरवता येईल. पण तिथल्या लोकांची भावना हीच आहे
की जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर आम्हाला कर्नाटकमध्ये जायला परमिशन द्या, अशी पद्धतीचे. आणि अशा पद्धतीच्या लोकांचे आज या निमित्तानं आंदोलनं सुद्धा वेळोवेळी झालेले आहेत. पदाधिकाऱ्यांनी केलेले आहेत, विविध संघटनांनी केलेल्या आहेत, तिथल्या प्रत्येक गावच्या लोकांनी केलेल्या आहेत. याच्या आधी सुद्धा प्रत्येक एक दिवस उपोषणला साखळी पद्धतीचं उपोषण झालं. अशी जवळजवळ मला वाटतं 72 गावातनी अशा पद्धतीचं साखळी उपोषण झालं. आणि त्याची दखल सुद्धा आज हे जर शासन घेणार नसेल तर निश्चितपणानं येणाऱ्या काळात वेगळं प्रकारचं पाऊल या निमित्तानं उचलावं. शेवटचा प्रश्न, तुम्ही विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं, सरकारी मंत्र्यांकडून किंवा सरकारकडून कोणी दखल घेतली आहे का तुमची, आणि तुम्ही कोणाकडे जाऊन याबाबत प्रश्न मांडलाय? नाही, या बाबतीत वेळोवेळी अधिवेशनात मी गेली 4 वर्ष प्रत्येक अधिवेशनात हा माझा पाण्याचा प्रश्न असतो. त्याच्यानंतर आज सुद्धा मी सकाळपासून इथं बसलेलो आहे, पण अजून सुद्धा शासनानं या निमित्तानं दखल घेतलेली नाही आहे. पण वेळोवेळी याचा आमच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा या निमित्तानं, त्याच्यानंतर विश्वजित कदम साहेब असू देत किंवा बाळासाहेब थोरात असू देत, पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी सगळ्यांनी वेळोवेळी या सभागृहात या निमित्तानं आवाज उठवलेला आहे. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या सरकारला जाग यायला पाहिजे होती ती येताना दिसत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते जत तालुक्याचे आमदार विक्रम सिंग. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय एकंदरीत पाण्याचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे, तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती त्यांनी आंदोलन केलं. आणि आंदोलनानंतर त्यांनी संपूर्ण पोस्टर जे ते आपल्या अंगावरती घातलं, ज्याच्यामध्ये मागण्या असतील, दुष्काळग्रस्त परिस्थिती जी होती ती दाखवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून हा प्रश्न मांडतोय, मात्र सरकारकडून अद्याप त्याला योग्यरित्या न्याय मिळत नाहीये, असं वक्तव्य या आमदारांनी केलं. त्यामुळे नेमका प्रश्न हा कधी सुटणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अन्यथा आम्ही महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जातो, आम्हाला परवानगी द्या, असं सुद्धा वक्तव्य विक्रम सावंत यांनी केलंय. त्यामुळे नेमकं सरकार यावरती काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.